मित्रांनो, श्रीमंत होण्याची सर्वांची उपजत इच्छा असते. गरीब कुटुंबात जन्म झाला म्हणून गरिबीतच राहायचं का? गरिबी हा आपण स्वतःला लावून घेतलेला एक मानसिक आजार सुद्धा असू शकतो. सुखी आणि संपन्न आयुष्य जगण्याचा सर्वांना अधिकार आहे. मन लावून धनाकडे, हाऊ टू अट्रॅक्ट मनी, लेखक डॉक्टर जोसेफ मर्सी या पुस्तकाचा आपण आज या व्हिडिओमध्ये पुस्तक सारांश मराठीमधून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. इफ यू बॉर्न पुअर इट्स नॉट युअर मिस्टेक, बट इफ यू डाई पुअर डेफिनेटली इट्स युअर मिस्टेक. बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट. हे वाक्य आपण ऐकलंच असेल. श्रीमंत होण्याची सर्वांची उपजत इच्छा असते. गरीब कुटुंबात जन्म झाला म्हणून गरिबीतच का राहायचं? जगप्रसिद्ध लेखक डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी अनेक वर्षे अंतर्मनाच्या शक्तीवर शास्त्रीयदृष्ट्या संशोधन करून अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या हाऊ टू अट्रॅक्ट मनी या पुस्तकातून सकारात्मक विचारांचा वापर आपण दैनंदिन व्यवहारात संपत्ती, आरोग्य आणि निरामय जीवन कसे जगू शकतो हे उदाहरणासह यांनी या पुस्तकात सांगितलेलं आहे. आर्थिक अथवा ही गरिबीपेक्षा मानसिक गरिबी ही अत्यंत वाईट असते, अशी एक इंग्रजी म्हण एकदा वृत्तपत्रात वाचलेली तुम्हाला आठवत असेलच. जगामध्ये गरिबी, श्रीमंती ह्या गोष्टी तितक्या वाईट नाहीत जितक्या मानसिकदृष्ट्या आपण त्यांना रुजून घेतलेल्या आहे. लेखकाच्या मते आणि कित्येक महापुरुषांच्या मते आपण स्वतःच आपल्या मर्यादा आखून घेतलेल्या आहेत. वस्तुतः परिस्थिती जेवढी वाईट दिसून येते किंवा असते तेवढी नसतेच. थोड्या प्रयत्नांनी आपण त्यातून पुढे जाऊ शकतो, परिस्थितीवर मात सुद्धा करू शकतो. परंतु लोक काय म्हणतील, माझ्याने नाही होणार, आपण अयशस्वी झालो तर, अशा नकारात्मक विचारांचा पगडा आपल्या डोक्यावर जोपर्यंत असतो तोपर्यंत शक्य असलेल्या गोष्टी देखील अशक्य दिसू लागतात. अनेकदा संपत्तीसाठी घरात कलह नित्याचीच बाब झालेली आहे. संपत्तीसाठी लोक दरोडेही टाकतात. त्यात पैशांचा काय दोष? पैशाच्या जोरावर वाईट कृत्य करणारा वाईट की पैसा? मनुष्य वाईट नसतो, प्रसंगी त्याच्या मनात विचार येतात. साहजिकच विचारानुसार व्यक्ती कृती करून वाईट परिस्थिती निर्माण करतो. क्षमता आणि शक्ती वाईट नसतात, त्याचा उपयोग विधायक की विघातक करायचा हे प्रत्येकाने ठरवायचं. जसं सुरीचा वापर डॉक्टरही करतात आणि दरोडेखोरही. एक जीव वाचवतो आणि दुसरा जीव घेतो. दोष सुरीचा की त्याला वापरणाऱ्या व्यक्तीचा? पैशालाच वाईट म्हणणारे हा नियम पैशाबाबत का लावत नाहीत? बालपणापासून पैशाबाबत नकारात्मक विचारांपेक्षा सकारात्मक विचार बिंबवले तर त्याची फळं आयुष्यभर मिळतील. सुप्त मनातील विचारांचा परिणाम मनावर आणि आपल्या शरीरावर तसेच कृतीवर देखील होतो. श्रीमंत वाममार्गानेच संपत्ती कमावतात अशी धारणा असणाऱ्या विचारांमुळे संपत्तीबद्दल द्वेष आणि धिक्कार निर्माण करतो. पैशाला वाईट मानलं की तो तुमच्यापासून आपोआप दूर जाईलच, कारण आपण कळत नकळत आपल्या सुप्त मनात ज्या विचारांना स्थान देतो तेच आपल्याकडे आकर्षित होतात. दुसऱ्याबद्दल आपण जे विचार करतो तोच विचार आपलं अंतर्मन आपल्यामध्ये रुजवतो. त्यामुळे दुसऱ्याचा मत्सर आणि द्वेष टाळावा. आपण दुसऱ्याबद्दल जो विचार करतो ती व्यक्ती ही आपल्याशी तशीच वागते. हवं तर एकदा तरी अनुभव घ्याच. या उलट सदिच्छा देताना सकारात्मकता वाढते. सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचार सुप्त मनापर्यंत वेगाने पोहोचतात. म्हणूनच स्वतःच्या विचारांचा आणि क्षमतांचा सकारात्मक दिशा देऊन त्याचा उपयोग उन्नतीसाठी होऊ शकतो. परंतु फक्त पैशालाच महत्त्व देऊन कुटुंब, नातेसंबंध आणि जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यातून दुःखच मिळते. हे सुद्धा तितकेच खरे आहे. आयुष्यात पैसा गरजेचा असला तरीही ते अंतिम लक्ष्य नाही. लेखकांनी येथे सकारात्मक विचारांचे होणारे अद्भुत परिणाम अनेक उदाहरणाद्वारे या पुस्तकात स्पष्ट केलेले आहेत. स्वतःच्या शास्त्रीय अभ्यासाला लेखकाने बायबलमधील आध्यात्मिक दाखले देऊन आत्मा आणि परमात्म्याचे सहसंबंध अत्यंत मोजक्या शब्दात मांडलेले आहेत. आपण रात्री झोपतानाही सकारात्मक विचार करावा. आपल्याला अनेक प्रश्नांची
उत्तरे मिळतील. तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं करता तेव्हा निसर्ग किंवा परमेश्वर तुम्हाला चांगल्या कामासाठी नक्कीच मदत करतो. मानसिक शांती आणि उत्तम आरोग्य आपल्या अंतर्मनावर अवलंबून असतात, कारण प्रार्थनेमुळे ईश्वरच बदलत नाही तर प्रार्थना करणाराही बदलतो. प्रार्थना सकारात्मक ऊर्जा देते. स्वतःच्या इच्छांशी प्रामाणिक राहिल्यास त्याचे परिणामही आपल्याला दिसतात. प्रतिकूल परिस्थिती असूनही स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या अनेक व्यक्तींची उदाहरणे लेखकांनी या पुस्तकात दिलेली आहेत. दिवसात अनेकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्या स्वप्नांची उजळणी केल्यास सुप्त मनात त्या रुजून कालांतराने फलद्रूपही होतात. दिवसात आपल्या मनात येणाऱ्या हजारो विचारांपैकी कितीतरी विचार नकारात्मक असतात. त्यात प्रत्येक व्यक्ती, प्रसार माध्यम, सोशल मीडिया त्यात अजूनच भर घालतात. कधीकधी स्वतःच्या स्वप्नांपेक्षा अफवांमध्ये आपण जास्त गुरफटून स्वतःत नकारात्मक विचार वाढवतो. आपली निवड आपणच ठरवायची. पैसा लुटला जातो, परंतु ज्ञान आणि क्षमता चोरता येत नाही, लुटता येत नाही. लेखक बायबलमधील काही उदाहरणे देऊन स्पष्ट करतात, स्वतःला आणि परिस्थितीला बदलण्याची अमर्याद क्षमता आपल्याकडे आहे. गरज आहे ती स्वतःला ओळखण्याची. समस्या आणि अडचणीतून मार्ग काढण्याची क्षमता आपल्यात नक्कीच आहे. समस्यांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आला की मार्ग सहज सापडतात. या पुस्तकातून लेखकांनी श्रीमंत होण्याचीच नाही तर समस्यांवर मात करण्याची सूत्रे देखील दिलेली आहेत. परमेश्वराने शरीरापेक्षा आपल्या मनाला अफाट शक्ती दिली आहे. प्रयत्नांना आध्यात्मिक विचार बैठकीची साथ गरजेची आहे. रामदास स्वामी म्हणतात की ईश्वराचे अधिष्ठान असले पाहिजे. व्यवस्था आपल्याला भरभरून देण्यास नेहमी सज्ज असते. आपण विचारांना योग्य दिशा दिल्यास आरोग्य, शांती, यश आणि धनसंपत्ती अशा अनेक गोष्टी स्वतःकडे आकर्षित करून समृद्ध जीवन जगू. फक्त प्रयत्न मनापासून व्हायला हवे. मित्रांनो, हा पुस्तक सारांश आपल्याला कसा वाटला नेहमीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पुढचा कोणता पुस्तक सारांश किंवा कोणता व्हिडिओ असला पाहिजे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.